गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील भाजप महिला आघाडीच्या नेत्या दीपिका पटेल यांनी रात्री घरी आपलं जीवन संपवलं. त्यामुळे गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा स्पेशल केस म्हणून तपास करतायत. ही आत्महत्या नसून दीपिका यांची हत्या करण्यात आली असावी अशी शक्यता त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. गुजरातमधील सुरत येथील भाजप महिला आघाडीच्या नेत्या दीपिका पटेल वय वर्ष 30 यांनी रात्री घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं. भीमराड परिसरात रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. दीपिका यांचा मृतदेह खोलीमधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. पटेल यांच्या आत्महत्येनंतर गुजरातमध्ये एकच खळबळ उडाली असून स्पेशल केस म्हणून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलाय. दीपिका यांच्या मृत्यूनंतर त्यांचा एका सहकाऱ्यांशी झालेला संवाद पोलिसांनी उघड केला. त्यात भाजप नेत्याने आपण तणावात जात असल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेपूर्वी दीपिका पटेल यांनी वॉर्ड क्रमांक 30चे नगरसेवक चिराग सोळंकी यांना फोन करून मी तणावात आहे आणि मला माझे जीवन संपवायचे आहे असं सांगितलं होतं. चिराग हा दीपिका यांचा मानलेला भाऊ होता. फोन येताच चिराग तातडीने दीपिका यांच्या घरी पोहोचला. त्यांनी दरवाजा वाजवला पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी दरवाजा तोडला. त्यांनी खोलीत दीपिका यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलीस उपायुक्त विजयसिंह गुर्जर यांनी सांगितलं की दीपिका अल्थाना येथील वॉर्ड क्रमांक 30च्या भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस त्यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी करत असून दीपिका यांच्या मृत्यूमुळे सुरत आणि गुजरातमधील राजकीय क्षेत्रात शोकाकुल आणि चिंतेचं वातावरण आहे. तणावाची कारणं आणि त्यांच्यावर इतर काही दबाव होता का याचा तपास सुरू आहे. तसेच हत्येच्या अँगलने देखील प्रकरणाचा तपास सुरू आहे.